नमस्कार शेतकरी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण उभे आहोत आपल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये। साधारणपणे जसे की मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपला 1 एकरचा टोळ कांद्याचा प्लॉट आहे आणि याची लागवड आपण 8 नोव्हेंबर रोजी केली होती। आज याला साधारणपणे 91 ते 92 दिवस पूर्ण झालेले आहेत। तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपल्या फ्लॉवर हेडची वाढ झालेली आहे। टोळ कांद्याची जी दांडी असते ती कशा प्रकारे, आपल्याला थोडी एक शंका किंवा समस्या म्हणते ती आलेली आहे याच्यामध्ये। आता काढचे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कुठे कुठे 1-2 बेड सोडून तिसऱ्या चौथ्या बेडमध्ये आणि काठाच्या साईडला म्हणजे सुरुवातीच्या साईडला काही ज्या स्टेम्स आहेत किंवा काही ज्या दांड्या आहेत त्या आपल्याला खालून म्हणजे वरून खाली वागताना अशा दिसतात, म्हणजे त्याच्यामध्ये जी स्ट्रेंथ पाहिजे ती दिसत नाही। तर त्यासाठी आपल्याला आज एक सप्लिमेंट सोडायचे। आपल्याला आज कॅल्शियम आणि बोरॉन सोडायचे। बोरॉन यासाठी की परागीकरण उत्कृष्ट दर्जाचं होण्यासाठी, चांगलं होण्यासाठी, परागीकरण अजून त्याची गुणवत्ता वाढण्यासाठी बोरॉन खूप उपयुक्त असतं। त्यासाठी आपण बोरॉन सोडतो। आणि कॅल्शियम, जो दांडी वाकलेली त्या दांडीमध्ये स्ट्रेंथ येण्यासाठी, त्या दांडीमध्ये ताकद येण्यासाठी आणि ती दांडी सरळ राहण्यासाठी आपल्याला आज कॅल्शियम सोडायचं आहे। याच्या आधी आपण कॅल्शियम आणि बोरॉन सोडलं होतं। सुरुवातीपासून आपण खतांचं नियोजन कशा प्रकारे केलेलं आहे, बेसल डोजमध्ये आपण काय दिलेलं आहे, याचे सगळे व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलला टाकलेले तुम्ही बघू शकता, किंवा तुम्ही बघतही असाल। आणि आपण साधारणपणे 65 ते 70 दिवसाचा ज्यावेळेस कांदा होता तेव्हा आपण 13-40-13 हे विद्राव्य खत सोडलं होतं, एकरी 5 किलो। त्याच्यानंतर 5 दिवसांनी आपण कॅल्शियम आणि बोरॉन सोडलं होतं। त्याच्यानंतर आता जेव्हा आपला कांदा 85 दिवसात झाला होता तेव्हा आपण 0-52-34 हे विद्राव्य खत सोडलं होतं। फॉस्फरस आणि पोटॅशियम युक्त खतं देण्याचा फायदा तर आपल्या सर्वांना माहिती आहे की जी बियांची जी क्वालिटी आहे ती चांगली होण्यासाठी, फलधारणा चांगली होण्यासाठी, बियामध्ये चकाकी येण्यासाठी पोटॅशियम आणि फॉस्फरसचा खूप मोठा फायदा असतो। आणि आज आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉन सोडायचे। तुम्ही बघू शकता की मी महाफीड कंपनीचं कॅल्शियम आणि महाफीड कंपनीचं बोरॉन आणलेले। जे अवेलेबल असेल, ज्याचा आपल्याला चांगला अनुभव असेल तो आपल्याला घ्यायचे। जसे की आमच्या मार्केटमध्ये अवेलेबल महाफीडचे लवकर औषध होतात म्हणून मी महाफीडचं घेतलेलं आहे। कुठल्याही कंपनीचं, दर्जेदार कंपनीचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आपल्याला चांगल्या दर्जेदार कंपनीचं औषध वापरायचं, जेणेकरून आपण जे पैसा खर्च करतोय तो आपल्या पिकाला रिझल्ट दिसला पाहिजे। तर तुम्ही बघू शकता की महाफीड कंपनीचं कॅल्शियम आणि बोरॉन आणलेलं आहे। आता हे आपण ड्रिपच्या सहाय्याने चार्जिंगच्या पंपाला कनेक्ट करून आपण हे सोडणार आहोत। एकरी कॅल्शियम नायट्रेट आपण आणले 5 किलो आणि बोरॉन आणले अर्धा किलो। तुम्ही बघू शकता की आपली तयारी चालू आहे आता व्हिडिओमध्ये। समस्या जर सांगायला झालं तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता की हे जे दांडे दिसत आहेत हे थोडेसे वाकलेल्या साईडला दिसत आहेत। वरच्या साईडून थोडीशी स्ट्रेंथ, ताकद कमी असल्यामुळे किंवा बियांचं जे वजन आहे ते जास्त असल्यामुळे हे खाली वाकलेलं आहे। तर ते वाकू नये, सरळ राहण्यासाठी आपल्याला कॅल्शियम द्यायचं आहे। कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो, तुम्ही 0-52-34 तुमच्या टोळ कांद्याला कधी सोडलेलं आहे आणि 13-40-13 दिल्याच्या नंतर तुम्ही कॅल्शियम आणि बोरॉन दिलं होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करा। धन्यवाद मित्रांनो।